नमस्कार, मी रिया. माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे 42 साईजचा गाऊन कटिंग कशा पद्धतीने केला आहे. माझ्याकडे पेपर कटिंग 40चा आहे. त्याचप्रमाणे मी 2 इंच वाढवून 42च्या साईजच्या कटिंग करत आहे. पेपर कटिंग असला की मला एकदम सोपं पडतं, कारण मला कट करायला 10 मिनटं फक्त लागतात. अशा या पद्धतीने मी कट केला, गळा टाकला किती कस्टमरनुसार. आणि मला सोपं वाटतं पेपर कटिंग असलं, पुढच्या गाऊनला आपण एकदम सोप्या रीतीने कट करता येतं. मी पेपर कटिंग करूनच घेतलं आहे सगळं अशा पद्धतीने. मग आपण मेजरमेंट टाकून किती साईज वाढवायची, छातीची, गळ्याची रुंदी किती पाहिजे त्यानुसार आपण कटिंग करू शकतो. जास्त वेळ लागत नाही कटिंग करून घेतल्यामुळे. पेपर कटिंग हाताचं मी व्यवस्थित हात करून घेतले. 11-12 इंच टाकले. वरून कमी कापड पडल्यामुळे मी खाली जोड कापड लावणार आहे. तिथून पायपिंग टाकणार आहे आणि कापड लावून घेणार व्यवस्थित. मग मला 7 इंचचं हात बसेल. अशा पद्धतीने माझ्याकडे बऱ्याच गाऊन आले आहेत. 2-3 गाऊन तरी आले आहेत कटिंग करायला कस्टमरच्या. मी अशा पद्धतीने तसं पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं की स्टिचिंगमध्ये मी अस्तर लावते गळ्याला, कारण गळा छान बसतो गळ्याला. आणि गाऊनचा छोटासा हा व्यवसाय अगदी आपल्याला सोपा आहे. आणि छान असं गाऊनचं आपल्याला जास्त हे करायला लागत नाही ब्लाऊजसारखं. तुम्ही सुद्धा करू शकता. गाऊनचा छोटासा व्यवसाय चालू करू शकता. नक्कीच करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. मी अशा पद्धतीने लेस लावून घेते. लेसमुळे काय होतं की त्या गाऊनला शो येतो, असा छान दिसतो, ॲट्रॅक्टिव्ह दिसतं. आपल्याला कोणत्याही साईजची गळ्याची डिझाईन काढू शकतो लेसनी. छान अशी या पद्धतीने खूप छान दिसतं. आता आपल्याला पायपिंग करून घ्यायला लागेल. पूर्ण पाईप जशी ब्लाऊजला लावतो गोट, त्याचप्रमाणे या पद्धतीने आपण गाऊनला सुद्धा पायपिंग करून घेऊयाची. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा. माझा चॅनल ग्रो होण्यासाठी मला सपोर्ट करा. माझा चॅनल नवीन आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे. ह्या पद्धतीने आपण गोट लावून घेतले व्यवस्थित. छान अशी दिसते बघा, छान दिसते गोट. आणि आता आपल्याला पुढचा चुण्याची बाजू लावून घेऊया. ह्या पद्धतीने लावल्यानंतर इथे चुण्या करायच्या किती पाहिजे त्या, आणि वरचा सेट करून घ्यायचा दंडाचा या पद्धतीने. मग जर जास्त होत असेल तर एक चुणी एक्स्ट्रा घ्यायची. या पद्धतीने आपला हा पुढचा भाग तयार झाला आहे. मागच्या बाजूला असे दोन्ही जॉईन करून घ्यायचे भाग, मागचा भाग आणि पुढचा भाग. शोल्डर जोडून घ्यायचे या पद्धतीने. आता आपल्याला हात शिवून घ्यायचे. हे बघा, मी गोट लावली इथे हाताला.
कापड पुरत नव्हता, त्यामुळे मी त्याला गोट लावून दुसरं कापड जॉईन केलं आहे. त्यामुळे काय झालं, छान लुक पण छान आला हाताला आणि वाटत पण नाही तो की मी तिथे कापड लावले ते. या अशा पद्धतीने छान. आणि आता मागच्या गळ्याला पट्टी लावून घ्यायची. छान अशी पट्टी लावून घेतली. पट्टी लावून घ्यायची आणि कट करून घ्यायचं, म्हणजे मागचा गळा आहे तो उचलत नाही. हे अशा पद्धतीने छान असं मारून घ्यायची शिलाई. आता आपल्याला बाजूची साईड हे करायला लागेल. किस्सा मला कस्टमरनुसार किस्सा करायचा आहे आतल्या बाजूला. तर ह्या कापड मी वेगळा घेतला आहे. कापड न पुरल्यामुळे मी हा कापड घेतला आहे. व्यवस्थित असे दोन्ही बाजू, मागची बाजू आणि पुढची बाजू असे दोन्ही तिथे कापड लावून घ्यायचं खिशाचं व्यवस्थित. आणि बाजूला साईडनी आता शिलाई घालून घ्यायची. हे दोन्ही कापड एकत्र ठेवून अशी ही शिलाई घालून घ्यायची. गोल अशी जसा आकार आहे त्याप्रमाणे शिलाई घालून घ्यायची. त्यानंतर खाली बॉटमला डबल शिलाई घालून घ्यायची. आणि मग त्यानंतर हे अशा पद्धतीने मी